परभनी जिले का पाथरी तालुका यहाँ पर 11 अप्रैल 2026 एक ऐसा दिन जहाँ सिर्फ एक कार्यक्रम नहीं बल्कि इतिहास, भावना और प्रेरणा का सागर उमड़ पड़ा। क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के अवसर पर आयोजित भव्य भीम गीत संगीत कार्यक्रम जिला परिषद मैदान खचाखच भरा हुआ। हजारों की भीड़, महिलाएं, युवा युवतियां, हर चेहरा जोश और गर्व से भरा हुआ। और इस जोश को आवाज देने वाला नाम मराठी भीम गीतों के लोकप्रिय गायक राहुल साठे। राहुल साठे जिनकी आवाज में सिर्फ संगीत नहीं एक आंदोलन है, जिनके गीतों में सिर्फ सुर नहीं बाबा साहेब के प्रति समर्पण है। मी भीमावर प्रेम करतो, भीमराव लय दिलदार, भीम शहंशाह जैसे सुपरहिट गीतों से लाखों दिलों पर राज करने वाले राहुल साठे जब पाथरी के मंच पर पहुंचे तो पूरा मैदान तालियां और नारों से गूंज उठा। हर गीत पर जोश, हर लाइन पर तालियों की गड़गड़ाहट और हर आवाज में बाबा साहेब के प्रति अपार सम्मान। राहुल साठे का परफॉर्मेंस सिर्फ मनोरंजन नहीं था, एक संदेश था, एक जागरूकता थी, एक ऊर्जा थी जिसने हजारों लोगों के दिलों में नई आग जला दी। और इसी मंच पर मौजूद थे जनता के बीच अपनी पहचान बनाने वाले नेता सईद खान उर्फ गब्बर खान। उन्होंने अपने संबोधन में कहा, पिछले 5 सालों से हम लगातार बाबा साहेब अम्बेडकर जयंती का यह कार्यक्रम आयोजित कर रहे हैं और आगे भी करते रहेंगे। उनके शब्दों में था भरोसा और जनता के लिए बड़े ऐलान भी। पाथरी की जनता के लिए हम इस एक सप्ताह का विशेष उपक्रम शुरू करने जा रहे हैं जिससे लोगों को सीधा लाभ मिलेगा। और सबसे बड़ी घोषणा, जल्द ही पाथरी में 300 बेड का आधुनिक अस्पताल शुरू किया जाएगा। साथ ही उन्होंने कहा, इस अस्पताल का उद्घाटन एडवोकेट प्रकाश बाड़ा साहेब अम्बेडकर के हाथों किया जाएगा। इस कार्यक्रम में नगर अध्यक्ष आसिफ खान, उप नगर अध्यक्ष पूर्व और वर्तमान नगर सेवक सभापति और बड़ी संख्या में कार्यकर्ताओं की मौजूदगी देखने को मिली। पूरा मैदान भरा हुआ, हर आंख में उम्मीद और दिल में एक ही विचार, महापुरुषों ने जो समानता, शिक्षा और न्याय का संदेश दिया उसे सिर्फ सुनना ही नहीं बल्कि अपने जीवन में अपनाना है। ये कार्यक्रम सिर्फ एक आयोजन नहीं था, यह एक सोच थी, एक प्रेरणा थी और एक नया संकल्प था। राहुल साठे की आवाज और सईद खान गब्बर के विचारों ने पाथरी में एक नई ऊर्जा पैदा कर दी। जहाँ बाबा साहेब का विचार होता है वही असली बदलाव होता है, और जहाँ ऐसी जागरूक जनता होती है वहाँ भविष्य उज्जवल होता है। किस तरह की प्रतिक्रिया दी है सईद खान उर्फ गब्बर खान ने, आइए जानते हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आमचे पाथरीचे सर्वोच्च जयंती कमिटीचे सदस्य व अध्यक्ष त्यांच्या वतीनं ज्यांची जयंती आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम बाबासाहेबांना केलं। आज पूर्ण जगात जे कायदा, जे संविधान बाबासाहेबांना दिलं, जगामध्ये कोणत्याच देशामध्ये असा कायदा, असं संविधान नाही। आज सर्वसामान्य माणसाला बी एक मत करायचा अधिकार आहे, अंबानीला देशाचे मोठे माणसाला बी एक मताचा अधिकार आहे। सर्वसामान्य माणसाला कसं जगायचं, त्यांच्या जीवनात कसे चांगले दिवस यायचे, हे सगळं काम सर्वसामान्य माणसाला देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। बाबासाहेबांमुळे खूप काय देशाला भेटलं आणि बाबासाहेबांच्या चांगल्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या जाती धर्माच्या लोकांना घ्यायला पाहिजे। आज 5 वर्षापासून आपण त्यांची जयंती मनवितो। आमचे मोठे प्रमाणात आमचे बहिणी येते, आमचे भाऊ येते। चांगला तुमचं अभिनंदन करीन मी। कमिटीचा आमचे मित्र अनिल ढवळे साहेब नगरसेवक, आमचे दुसरे नगरसेवक ते हाती फुलोरे साहेब, आमचे आशिष युवा नेते आमचे आणि सर्वच कमिटीचे सदस्य, मनापासून मी तुमचं अभिनंदन करीन। खूप चांगली जयंती आणि आमचे माता भगिनी इतके आले, मला खूप आनंद झाला। आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची भी जयंती आज आहे, त्यांना भी सगळे त्यांची पण जयंतीसाठी सोबत आम्ही
मानवत असू द्या, पाथरी असू द्या, दोन महामानाची जयंती आम्ही सोबत करतो. त्यांना पण त्यांच्यासाठी बी पण जे लोक आले त्याला सगळ्या गोष्टी पाथरीमध्ये चांगल्या प्रकारचे चालू आहे. त्यामुळे सगळ्या जयंतीच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं, आमचे पाथरीचे प्रथम नागरिक त्यांच्या वतीनं, आमचे नगरसेवकच्या वतीनं, आमचे सर्वच कार्यकर्त्याच्या वतीनं मी जयंतीची शुभेच्छा देतो. असाच कार्यक्रम आपण एक पाथरी फेस्टिवल घेणार आहे. मोठा कार्यक्रम आपण घेणार आहे. हे उन्हाळ्यामध्ये 7 दिवस कार्यक्रम आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये पण आदर्श शिंदेला आपण पाथरीत आणणार आहे. आणि अनेक वर्षापासून माझी इच्छा आहे की मोठा पुतळा इथं करायचा बाबासाहेबाचा. इथले राजकर्त्यानं ते 35 वर्षात तो केलं नाही, पण 100% हे 5 वर्ष लागणार नाही, पण हे 5 वर्षात मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी जे जे गोष्टी करायचे ते करून दाखविणार मी. वसतिगृह असू द्या, 25 कोटी रुपये हेच व्यासपीठामधून शिरसाट साहेबांना डिक्लेअर केलेले वसतिगृहासाठी. आणि आमचे नगराध्यक्षनं वसतिगृहाचा ठराव पण घेतलेला, जागा पण आम्ही फायनल केली. तुम्ही म्हणत होतं वसतिगृहासाठी जागा नाही, पण आयटीआय मध्ये आम्ही ठराव घेतला. आयटीआय मध्ये आम्ही मागासवर्गीय समाजाच्या मुलीसाठी वसतिगृहाचं काम लवकर चालू करून दाखवू. तुम्हाला काम करून दाखवू. मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी जे जे गोष्टी करायचे ते आम्ही करून दाखवू. तुम्ही तर केलं नाही, पण 100% आम्ही, आमचे नगराध्यक्ष असू द्या, उपाध्यक्ष असू द्या, आमचे आलोक चौधरी साहेब, आमचे नगरसेवक असू द्या, जे पद्धतीत पाथरीमध्ये काम करायले, सर्वसामान्य लोकांचे काम, सर्वसामान्य माणसाला असं वाटायला की पाथरी नगरपालिका त्यांची निवडून आलेली आहे. 100% ते वसतिगृहाचं काम तो चालू करू. बाबासाहेबांचे पुतळ्याचं पण काम लवकरात मोठा भव्य दिव्य पुतळा बसवायचं काम ते पण करू. जे जे गोष्टी पेंडिंग आहे 35 वर्षापासून ते करायचं काम आम्ही करू. बळवंत वाचमाले जे आहे तिथं पण आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा करायलो, ते पण लवकर आपण काम चालू करू. वेगळे वेगळे काम. आता नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे सर्वच नगरसेवक चांगल्या प्रकारचं काम करायला मला आनंद आहे. एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हे मेसेज गेलेला आहे की पाथरी नगरपालिका स्वच्छता असू द्या, गोरगरिबाचे काम असू द्या, त्यांच्यावर स्वतः आमचे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचं लक्ष आहे, आमचे कार्यकर्त्याचं लक्ष आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यासाठी बाबासाहेबांना संविधान दिलेलं आहे. तेच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करू. प्रत्येक लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करू. आज त्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही काय लबाड नेते नाही, खोटं बोलणारे लोक नाही, आम्ही करणारे लोक आहे. आणि शिरसाट साहेबांना शब्द दिलेले आहे. शिरसाट साहेबांना सांगितलं, सईद भाई तुम्ही वसतिगृह करा, आम्ही निधी कमी होते पडू देणार नाही. 25 कोटी रुपये निधी दिला आपला. 25 कोटी रुपये भव्य दिव्य वसतिगृहाचं काम आम्ही करू. आणि आमचे माता भगिनीचे जे मुली असन त्यांना शिक्षणाचा जे बाबासाहेबांना सांगितलं आणि त्याचा भूमिपूजन करायची माझी इच्छा आहे. बाळासाहेबांच्या हाताला 100% बाळासाहेबांच्या हाताने त्याचं भूमिपूजन करू. की बाळासाहेबांचं प्रेम माझ्यावर आहे. बाळासाहेबांना खूप प्रेम माझ्यावर केलेलं आहे. विधानसभाला मला पाठिंबा दिला. मला विधानसभाला बिनशर्त बाबासाहेबांना पाठिंबा दिला. त्याच्यासाठी 100% त्यांच्या हाताला नारळ फोडू. आणि इथले आमचे माता भगिनीचे जे मुलं असेल त्यांना शिक्षण देण्याचं काम करू. कामून बाबासाहेबांना सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही त्यांच्याच पावलावर घेऊन संघर्ष करून पाथरी नगरपालिका जिंकलेली. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही लोकांना मला खूप आशीर्वाद दिला, विश्वास माझ्यावर जे ठेवला, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि 100% लवकरात लवकर ते काम करायचा आम्ही संधी देणार आम्हाला लोक. आणि तुमच्या आशीर्वादानं तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी राहू द्या. 100% हे पुतळ्याचं काम आणि वसतिगृहाचं काम लवकरच चालू करतो. इतका बोलतो, थांबतो. आणि जयंतीच्या निमित्तानं कमिटीनं जे नियोजन केला त्याला शुभेच्छा देतो. आणि पाणी यायला का नाही,
हा तेच सांगायलो. स्वच्छता व्हायली की नाही? हा मस्त. आज आमचे जे संगीतकार आहे राहुल साठे त्यांचं स्वागत करावं हे मी सर्व कमिटीचे लोकांना विनंती करतो. अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्या आशीर्वादानं 4 वर्षात 10,000 लोकांचे ऑपरेशन आपण केले गोरगरिबाचे पुरे महाराष्ट्रामधून. आणि पाथरीमधून मानातून पेशंट आपण नेतो. त्यांना येणे जाण्याचा खर्च, तिथं राहायचा खर्च, तिथं जेवायचा खर्च. काल पण 60 पेशंट गेले. गोरगरिबासाठी आपण काम करायला लवकरच आपण इलेक्शन मध्ये जे सांगितलं होतं 300 बेडचं हॉस्पिटल त्याचं पण आपण लवकर काम करणार आहे. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाने गोरगरिबासाठीच आपण काम करायलो आणि 100% गोरगरिबासाठी काम करत राहू.